सरचे स्वागत आहे. मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला वटा मंदी हासू जरी कनावाकला. घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड हाय गाड्या उमगाया बापर उमगाया बापर. त्याची मुखी घाल मेल लेकराच्या पायी उभा जन्म उधळेल आधाराचा वड. संस्थापक अध्यक्ष यांनी जे अध्यक्ष निवड केली त्यास मी संस्थेच्या वतीने अनुमोदन देते. जिनरानो माळ जिनरानो माळ घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गाड्या. आज आमच्या वसतिगृहाचा वाढदिवस आहे म्हणजेच वर्धापन दिन साजरा करण्यासाठी आपण इथे जमलो आहोत. आईप्रमाणे चांगले संस्कार करून जे आपल्याला घडवून लागते म्हणजे आपले बालसंगोपन केंद्र. आपले बालसंगोपन केंद्राच्या जडणघडणीमध्ये अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा मोठ्या झाडांच्या रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर होतं. त्याचप्रमाणे महात्मा फुले बालसंगोपन केंद्रात रूपांतर वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे. किती जरी लावलं तू आभाळाला हात चिंता तुझी मुक्कामाला त्याच्या काळजात वाचतेच्या डोळ्यातली कधी कासा विशी तुझ्या माईरा हाय त्याची खुशी हाय त्याची खुशी. घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर लई अवघड हाय गाड्या. मदत केली आणि सुंदर अशी इमारत उभा राहिली. अजून सुद्धा बालसंगोपन केंद्रातील अनाथ निराधार मुलांच्या सेवेसाठी भरपूर काय करण्याची इच्छा आहे. आपलं सर्वांचं पाठबळ असेल ते विफल होईल.
अध्यक्ष काशीनाथजी चौगुले, त्यांची पूर्ण कमिटी, सर्व शिक्षक वृंद, मुलांचं लक्ष ठेवणारे सर्व कर्मचारी, सर्वांचा आभार मानतो. आणि दुसरा आभार याच्यासाठी मानतो की आम्हा सर्वांना त्यांनी आज सन्मानाचं स्थान दिलं, इथं आमचा सन्मान केला आणि त्याबद्दलही आम्ही संस्थेचे ऋणी आहोत. आज या बालसंगोपन केंद्रास 5 वर्ष पूर्ण झालेलं आहे. आपले बालसंगोपन केंद्र घोडेगाव या संस्थेचा आज 5व्या वर्धापन दिनानिमित्त आज आपण येथे जमलोय. आज 5वा वर्धापन दिन या निमित्ताने व्यासपीठ मंचावर 2 शब्द बोलायला संधी दिली. अख्ख्या संस्थेचं, संस्था कर्मचाऱ्यांचं, स्टाफ कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करतो. महात्मा फुले बाल संगोपन केंद्राचे जे व्यवस्थापक आहेत काशीनाथ जी चौगुले, त्यांच्यासोबत आज जे व्यासपीठ आणि उपस्थित इथं सगळ्या मंडळींना माझा नमस्कार. असताना काशीनाथ मला बोलत होता आणि या महात्मा फुले बाल संगोपन केंद्राचं प्रथम उद्घाटन ते माझ्याच हस्ते झालेलं आहे. कारण त्याच्या घरामध्ये ही संस्था ज्यावेळेस रजिस्ट्रेशन केली आणि ती संस्था रजिस्ट्रेशन करत असताना त्याला जे काही मार्गदर्शन पाहिजे होतं ते सर्व आम्ही, भाऊ मला हे करायचं आहे, माझ्या असं करण्याची माझी खूप इच्छा आहे, परंतु मला असं वाटत होतं की ही भटकंती करणारा हा व्यक्ती, भिक्षा मागून खाणारा हा व्यक्ती, हा हे सगळं करल का होतं. त्याची जिद्द तो मला प्रत्येक वेळेस बोलून दाखवत होता की भाऊ मला काहीतरी माझ्या आईवडिलांच्या प्रित्यर्थ, माझ्या आईवडिलांच्या सांगण्यावर मला जीवनात काहीतरी मला करायचं आहे आणि काहीतरी घडवायचं आहे. माझ्या बहिणीनो, भावांनो, आज त्यांना ते डबे निर्माण करायचे. सकाळी 10 वाजता शाळेत गेल्यानंतर दुपारचं जेवण आणि नाश्ता, एवढी सोपी गोष्ट समजू नका. फार कष्ट आहे आणि त्या कष्टाला जोड नाही. मी काशीनाथांचे मनापासून आज एवढं मोठं ध्येय ते घेऊन निघालेले आहेत. ते ध्येय त्यांचं ते पुरं करतीलच. आणि इथून पुढच्या काळामध्येही ज्या ज्या माझ्या माय बहिणींनी, देणगीदारांनी जी देणगी या संस्थेला दिलेली आहे, त्यांना विनंती करतो की जसं यापुढे आजपर्यंत तुम्ही या संस्थेला देणगी देत आलात, मदत करत आलात, तसं त्या लेकरांचा आशीर्वाद तुम्ही त्या